जन्मदात्या आईनंच 6 अपत्य विकल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वरच्या बर्ड्याच्या वाडीतून समोर। हलाखीच्या परिस्थितीनं पैशांसाठी 14 पैकी 6 मुलांना विकल्याची माहिती। दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून आमदार महेंद्र थोरवेंचं तटकरेंकडे बोट। घरात शत्रू पाळल्याची थोरवेंची टीका, तर तटकरेंनी आरोप फेटाळले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यामुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान। 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती। शीतल तेजवानीचा अजून एक कारनामा समोर। पैशांसाठी थेट रणबीर कपूरवर ठोकला होता नुकसान भरपाईचा दावा। पुणे न्यायालयात प्रकरण प्रलंबित। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल। सरकारकडून इंडिगोला 10% उड्डाण कपातीचा आदेश। वर्ध्यात डीआरआयकडून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश। 200 कोटींचे 128 किलो एमडी ड्रग्ज जप्त। 3 आरोपींना अटक, तर अंमली पदार्थ विरोधी पथकाची पनवेलमध्येही मोठी कारवाई। कोल्हापूरच्या सायबर चौकात विचित्र अपघात। सिग्नलला थांबलेल्या 4 ते 5 वाहनांना ट्रकची मागून धडक। सुदैवानं अपघातात कुणीही गंभीर जखमी नाही। गोव्यातल्या आग लागलेल्या रोमिओ लेन क्लबवर बुलडोझर कारवाई। थायलंडमध्ये पळालेल्या लुथरा ब्रदर्सनं जारी केलं ब्लू कॉर्नर नोटीस। पहिल्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव। अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब। रायगडच्या राजकारणात शिवसेना आमदार आणि सुनील तटकरे यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे। आता या प्रकरणालाही या वादाशी जोडण्याचा प्रयत्न शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय, तर थोरवेंचे आरोप सुनील तटकरे यांनी फेटाळून लावलेत। त्यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलंय। रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण, त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतं। तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे घरात आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालून ठेवलेला आहे राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपाने। बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला। वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही। मला कधी माहिती नाही आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही। प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे। असं मी तटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही। मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं फोफावलेली आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे। आमदार महेंद्र दळवी यांनी व्हिडिओतूनच अंबादास दानवे यांच्या आरोपांना उत्तर दिलंय। तटकरेंना निवडणूक जिंकल्याच्या शुभेच्छा देतानाचा दळवींच्या जुन्या व्हिडिओतून क्लिप काढून हा मॉर्फ व्हिडिओ बनवल्याचा दावा दळवींनी केलाय। तो व्हिडिओ महेंद्र दळवी यांनी समोर आणलाय। या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं। अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं। आमदार नात्याने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो।
नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी नाशिकमधून. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बर्ड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेनं तब्बल 14 अपत्यांना जन्म दिला. मात्र या महिलेनं घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशांसाठी 14 पैकी आपली 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बच्चूबाई विष्णू हंडोगे या 45 वर्षीय महिलेनं 10 ऑक्टोबर 2025ला एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं. मात्र या महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यानंतर तिनं आपलं बाळ विकल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलंय. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम या पाड्यावरील बच्चूबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी पोहोचली. मात्र तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झाले आहे. पती पत्नी दोघेही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही आज घरात आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली आहे. तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. अवघ्या 10,000 रुपयांसाठी आमच्या भावाला विकल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलंय. देऊन टाकला. कोणाला? भावड्याला. भावड्याला का बरं देऊन टाकला? पिया नव्हतं. म्हणजे पिया नव्हतं. पोराला हं? दूध नव्हता. म्हणून देऊन टाकला. हा, आणि त्याच्या बदल्यात काही दिलं का त्यांनी? भावड्याने काही दिलं का तुम्हाला? काय दिलं? नाही काय दिला, मग 10,000 दिला पैसा. किती? 10,000. आणि त्याच्या बदल्यात देऊन टाकला. त्या असा नीट कराय आजारी झाली ती ना माझी आई, त्याच मुलं. आई आजारी झाली होती. काय झालं होतं आईला? तर रगत कमी पडतील, 4-5 टाइम भरेल आहे. हं. मग असं जसं हा मुलगा दिला तसे किती मुलं दिली आधी त्यांनी? आणि 2 दिली पण एक मरून गेला. ते कोणाला दिले होते? इकडं कोणी दिलं काय माहित. ते कितीला दिले होते? हा, ते कितीला दिले होते? किती काय माहित. पण तुला माहिती आहे ना सगळं हे? कोणाला विकले काही नाव माहिती आहे का? नाव नाही माहित थोडा. 2-3 दिवसापूर्वी तो कुठे आहे? तो देऊन टाकला. का बरं देऊन टाकला? त्यात दूध नव्हता पिया. हां. मग काही पैसे दिले का त्यांनी? हो, किती? 10,000. बरं. मग असे पैसे का बरं घेतले तुमच्या आई वडिलांनी? तुला नाही माहिती? मग कोण म्हणत देऊ नको असं कोण म्हटलं होतं? आमचा भाऊ कोणता भाऊ? भरती काय म्हणत होता? सांगा आम्हाला पोर नाही द्यायचा. मग का बरं दिला? त्याला पियाच नव्हतं म्हणून दिला. बाकीचे कुठे येते? बाकीचे कुणाला दिले? ते मला सांगतो. एक वाली रील दिलाय. तेवढा सापूरला दिला. कुठे? सापूरला कोणाला दिला तो? काय ना ते घबरे शहापूरला कोणाला दिला बाळा? पण माहित नाही तेवढं नाव. बाई तुला बहिणी किती टोटल? कोणाचं लग्न झालंय का तुमच्या भावा बहिणीमध्ये? हा, झाला ना. कोणाचं? 2 बहिणीच्या. 2 बहिणींचा. ते कुठं दिलंय त्या? एक खेडला दिली हं. आणि एक पिंगलवाडी दिली. आणि तू तिसरी? हं. आणि बाकीचं कुठे मग? ते देऊन टाकली. या महिलेला म्हणजे बच्चीबाई हाडोंगेला 14 अपत्य झाले हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा धक्का बसला की असं शक्यच नाही. पण जेव्हा 14व्या खेपीला तिला इथे आरोग्य अधिकारी येत होते तर ती तपासणी करायचं म्हणून ती नकार देत होते. आणि म्हणून माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझी स्वतः मिसेस येऊन त्या महिलेला समजूत केली की बाई तुला हॉस्पिटल जावं लागेल. आम्ही नेलं तिला आणि ती सुदैवाने ते सुखरूप डिलिव्हरी झाली. आणि जेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी आज या ठिकाणी आले की वजन आपण घेऊया, त्याचं काही लसीकरण करूया, तेव्हा सकाळी मला 9 वाजता असं कळालं की ते बाळच नाही आहे म्हणून. आणि मग आपण शोध घेतला. मग मी आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो, CDPOशी बोललो की हे बाळ कुठं आहे. तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की ते बाळ आम्ही देऊन टाकलं. मग देऊन टाकलं म्हणजे नक्की काय केलं? आम्ही त्याच्या खोलात गेलो तर अशी माहिती मिळाली की ते बाळ काहीतरी कोणाला त्याचं नाव काही कळालं नाही, पण तू काही पैसे घेऊन ते बाळ दिले गेलेलं आहे. म्हणजे आजही या आर्थिक परिस्थितीमुळे गरीबमुळे पोटचा गोळा विकण्याची वेळ जर येत असेल आदिवासी समाजामध्ये किंवा गरिबांना, तर आपण नक्की आहोत कुठे? मग आपण माणसं आहोत की जनावर आहोत?
त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून HbNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातात. त्याच्यामध्ये अनुसयाबाई हाडांगे म्हणून पेशंट होतं, त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं. त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असता 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं. आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बर्डेची वाडी, टाकेदेगाव, त्र्यंबकेश्वर येथे. त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे संदर्भात.